मित्रांनो, आज आपण पाहूया नैसर्गिकरित्या त्वचेतील मेलॅनिन कसे कमी करावे. जगभरातील अनेकांना सुंदर त्वचा हवी असते. त्वचेच्या देखाव्यावर परिणाम करणारा एक महत्त्वाचा घटक म्हणजे मेलॅनिन. हे रंगद्रव्य आपली त्वचा, केस आणि डोळे यांच्या रंगासाठी जबाबदार आहे. आपल्या त्वचेचे हानिकारक अतिनील किरणांपासून संरक्षण करण्यासाठी मेलॅनिन आवश्यक असताना जास्त प्रमाणात त्वचेच्या विविध समस्या उद्भवू शकतात, जसे की हायपरपिगमेंटेशन आणि असमान त्वचा टोन. आता आपण पाहूया मेलॅनिन म्हणजे काय. मेलॅनिन कसे कमी करावे याबद्दल चर्चा करण्यापूर्वी मेलॅनिन म्हणजे काय आणि आपल्या शरीरात त्याची भूमिका समजून घेणे आवश्यक आहे. मेलॅनिन रंगद्रव्य एपिडर्मिसच्या तळाशी असलेल्या मेलानोसाइट्स नावाच्या विशेष पेशींद्वारे तयार केले जाते. हे 3 प्राथमिक स्वरूपात येते: युमेलॅनिन, फेओमेलॅनिन आणि न्यूरोमेलॅनिन. त्वचेच्या गडद रंगासाठी युमेलॅनिन जबाबदार आहे, तर फेओमेलॅनिन फिकट त्वचेच्या टोनला जन्म देते. दुसरीकडे न्यूरोमेलॅनिन विशिष्ट मेंदूच्या क्षेत्रांमध्ये असते. मेलॅनिन अतिनील किरणोत्सर्गाच्या हानिकारक प्रभावांपासून नैसर्गिक संरक्षण यंत्रणा म्हणून काम करते. सूर्यप्रकाशाच्या संपर्कात असताना मेलेनोसाइट्स त्वचेला संभाव्य डीएनए नुकसानापासून वाचवण्यासाठी अधिक मेलॅनिन तयार करतात. तथापि, मेलॅनिनचे अतिउत्पादन होऊ शकते. गडद स्पॉट, मेलॅझ्मा फ्रेकल्स आणि एक असमान त्वचा टोन. आता आपण जाणून घेऊया मेलॅनिनची पातळी वाढण्याची कारणे काय आहेत. त्वचेमध्ये मेलॅनिन उत्पादन वाढण्यास किंवा हायपरपिगमेंटेशनमध्ये अनेक घटक कारणीभूत आहेत. सूर्यप्रकाश प्राथमिक कारक घटक म्हणजे सूर्यप्रकाश. जेव्हा त्वचा सतत अतिनील किरणांच्या संपर्कात येते, तेव्हा मेलॅनोसाइट्स अधिक मेलॅनिन तयार करण्यासाठी ओव्हरड्राईव्हमध्ये जातात, ज्यामुळे टॅन होतो. तथापि, जास्त सूर्यप्रकाशामुळे मेलॅनिनचे असमान वितरण होऊ शकते. गडद स्पॉट आणि हायपरपिगमेंटेशन होऊ शकते. हार्मोनल चढउतार हार्मोनल बदल मेलॅनिनच्या उत्पादनावर देखील परिणाम करू शकतात. गर्भवती महिलांमध्ये अनेकदा मेलॅनिनचे उत्पादन वाढते, ज्यामुळे मेलास्मा नावाची स्थिती विकसित होते. या स्थितीमुळे आपल्या चेहऱ्यावर, विशेषतः गालांवर, वरच्या ओठांवर आणि कपाळावर गडद ठिपके दिसतात. आनुवंशिकता काही व्यक्तींच्या आनुवंशिकतेमुळे त्यांना हायपरपिगमेंटेशन किंवा त्वचेचा रंग गडद होण्याची अधिक शक्यता असते. दुखापत त्वचेला दुखापत आणि जळजळ जसे की पुरळ, एक्झिमा, सोरायसिस किंवा रासायनिक प्रदर्शनामुळे उपचार प्रक्रियेचा भाग म्हणून हायपरपिगमेंटेशन होऊ शकते. औषधे काही औषधे जसे की हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी किंवा गर्भनिरोधक गोळ्या देखील मेलॅनिनची पातळी वाढवू शकतात. चिडचिड त्वचेला जास्त घर्षण किंवा घासणे जसे की कपड्यांमधून मेलॅनोसाइट्स सक्रिय करू शकतात आणि परिणामी हायपरपिगमेंटेशन होऊ शकते. या हायपरपिगमेंटेशनला घर्षण मेलॅनोसिस किंवा घर्षण हायपरपिगमेंटेशन असेही म्हणतात. वय मेलॅनोसाइट्स अधिक सक्रिय झाल्यामुळे ऊर्ध्वत्वामुळे होणारे हायपरपिगमेंटेशन हे वयाचे ठिपके किंवा यकृतातील स्पॉट्स म्हणून दिसू शकतात. खनिजे आणि जीवनसत्वाची कमतरता खनिजे आणि जीवनसत्वाची कमतरता जसे की जीवनसत्व B12 किंवा फॉलिक ॲसिड मेलॅनिन उत्पादन आणि त्वचेच्या रंगद्रव्यावर परिणाम करू शकते. आता आपण पाहूया त्वचेतील मेलॅनिन नैसर्गिकरित्या कसे कमी करावे. त्वचेतील मेलॅनिन कमी करणे घरगुती उपचारांपासून व्यावसायिक उपचारापर्यंत विविध पद्धतींद्वारे साध्य करता येते. हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की मेलॅनिन काढून टाकणे शक्य नाही, कारण ते एक नैसर्गिक रंगद्रव्य आहे जे आपल्या त्वचेचे संरक्षण करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. तथापि, विशिष्ट पद्धतीचे अनुसरण करून आपण अधिक असमान त्वचा प्राप्त करू शकता आणि हायपरपिगमेंटेशन कमी करू शकता. त्वचेतील मेलॅनिन कमी करण्यासाठी खालील काही प्रभावी मार्ग आहेत. आता आपण पाहूया मेलॅनिन कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय. लिंबाचा रस लिंबाचा अर्क त्याच्या नैसर्गिक त्वचेला उजळ करणाऱ्या गुणधर्मांसाठी ओळखला जातो. लिंबू हे अतिशय नैसर्गिक मानले जात असले तरी सायट्रिक ॲसिड काही वेळा विशेषतः एटोपिक त्वचेच्या प्रकारांवर आणि कोरड्या त्वचेच्या प्रकारांवर खूप त्रासदायक ठरू शकते. ते थेट त्वचेवर कधीही लागू करू नका, कारण ते विशिष्ट प्रकारच्या त्वचेसाठी खूप कठोर असू शकते. लिंबू पाणी तोंडी घेण्याचा सल्ला दिला जातो,
कारण ते व्हिटॅमिन सी चांगल्या प्रमाणात प्रदान करण्यास मदत करते आणि त्वचा उजळण्यास प्रोत्साहन देते. प्रभावित भागांवर ताजे पिळलेल्या लिंबाच्या रसाचा पातळ थर लावा आणि पाण्याने धुण्यापूर्वी 15-20 मिनिटे राहू द्या. हे लक्षात घेणे आवश्यक आहे की लिंबाचा अर्क काही लोकांमध्ये त्वचेवर जळजळ होऊ शकतो, म्हणून आपण अगोदर पॅच चाचणी करावी. कोरफड कोरफड वेरा जेल त्वचेसाठी सुखदायक आहे आणि त्यात संयुगे असतात जे मेलॅनिनचे उत्पादन रोखू शकतात. ॲलोवेरा जेलचा पातळ थर त्वचेवर लावा आणि धुण्यापूर्वी 30 मिनिटे तसंच राहू द्या. नियमित वापरामुळे हायपरपिगमेंटेशन कमी होण्यास मदत होते आणि रंग अधिक समतोल होतो. हळद हळदीचा वापर शतकानुशतके पारंपरिक औषधांमध्ये त्वचा उजळणाऱ्या गुणधर्मांसाठी केला जात आहे. 1 चमचा हळद पावडर दूध किंवा मधात मिसळा. एक गुळगुळीत पेस्ट तयार करा आणि त्वचेला लावा. स्वच्छ धुण्यापूर्वी 20 ते 30 मिनिटे तसेच राहू द्या. नियमित वापरामुळे मेलॅनिनचे उत्पादन कमी होण्यास आणि त्वचेचे एकूण स्वरूप सुधारण्यास मदत होते. आहारात अधिक खाद्यपदार्थांचा समावेश केल्याने त्वचा उजळण्यास मदत होईल, कारण त्यात रताळे, बेरी, पपई, टोमॅटो, गाजर, फ्लेक्स बियाणे आणि भोपळ्याच्या बिया यांसारख्या अँटीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन सी आणि ग्लुटाथिओनचे उच्च स्तर समाविष्ट आहेत. तुम्हाला फिकट त्वचा हवी असल्यास त्यांना तुमच्या आहारात कमी प्रमाणात समाविष्ट करण्याचा प्रयत्न करा. आता आपण पाहूया त्वचेतील मेलॅनिन कायमचे कसे कमी करावे. घरगुती उपचार तात्पुरते मेलॅनिनचे उत्पादन कमी करू शकतात, परंतु कायमस्वरूपी परिणाम साध्य करणे आवश्यक आहे. अशीच एक उपचार पद्धत म्हणजे लेझर थेरपी, जी त्वचेतील मेलॅनिन रंगद्रव्यांना नष्ट करण्यासाठी आणि तोडण्यासाठी उच्च ऊर्जा प्रकाश बीम वापरते. हे हायपरपिगमेंटेशनचे स्वरूप कमी करू शकते आणि अधिक समान त्वचा टोनला प्रोत्साहन देऊ शकते. तथापि, इष्टतम परिणाम प्राप्त करण्यासाठी एकाधिक लेझर थेरपी तंत्राची आवश्यकता असू शकते. डॉक्टर हायड्रोक्विनॉन, कोजिक ॲसिड किंवा रेटिनॉइड्ससारखे घटक असलेल्या टॉपिकल क्रीम किंवा सिरमची शिफारस देखील करू शकतात. हे घटक मेलॅनिनचे उत्पादन रोखतात आणि त्वचेच्या पेशींच्या उलाढालीला प्रोत्साहन देतात. ही उत्पादने तुमच्या त्वचेवर वापरण्यापूर्वी त्यांची सुरक्षितता आणि परिणामकारकता सुनिश्चित करण्यासाठी त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.